नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 7 गवताचे पाते या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। या पाठाचे लेखक वि स खांडेकर हे आहेत। वि स खांडेकर हे प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक व पटकथा लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे। ज्ञानपीठ व पद्मभूषण पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत। रूपक कथा ही त्यांनी मराठी कथेला दिलेली देणगी आहे। आपले जीवनावश्यक तत्वज्ञान आणि आदर्श मूल्ये यांची मांडणी त्यांनी रूपक कथेतून केलेली आहे। प्रस्तुत गवताचे पाते हा पाठसुद्धा एक रूपक कथा आहे। या कथेमध्ये त्यांनी झाडाची पाने व गवताचे पाते या घटकाच्या माध्यमातून माणसाच्या विविध प्रवृत्तीचे व भावभावनांचे दर्शन घडविले आहे। तर बघूयात आपण गवताचे पाते। बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात। विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत। त्यापैकीच एक प्रकार म्हणजेच रूपक कथा। मित्रांनो, कथा सगळ्यांना आवडतात। वृद्ध माणसापासून लहान लेकरापर्यंत कथा आपल्याला ऐकायला आवडते। विज्ञान कथा असो, ऐतिहासिक कथा असो, रहस्य कथा जास्तीत जास्त आवडतात। लहान लेकरांना साहस कथा आवडतात आणि त्याच्यामध्येच एक आहे रूपक कथा। मग रूपक कथा कशाला म्हणायचं? तर आपल्या सभोवतालच्याच विविध गोष्टी, घटक, वस्तू किंवा प्राणी यांच्या रूपातून मानवी प्रवृत्तीचं दर्शन घडविणे म्हणजेच रूपक कथा होय। बऱ्याच वेळेस काही गोष्टी आपल्याला शब्दातून व्यक्त करता येत नाहीत। मग अशा वेळेस या रूपकांच्या माध्यमातून, निसर्गातील घटकांच्या माध्यमातून त्या सांगणे म्हणजेच रूपक कथा होय। रूपक कथा हे रूपक अलंकाराचे सुद्धा एक उदाहरण आहे। या रूपक कथेची वैशिष्ट्य म्हणजे ती आकाराने लहान असते, तिच्यात अर्थघनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते। नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपरता ही रूपक कथेची आणखी काही वैशिष्ट्ये होय। रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो। खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच। लेखकांनी या ठिकाणी रूपक कथेची काही वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला सांगितलेले आहेत। काय काय आहेत? पहिलं वैशिष्ट्य आहे रूपक कथेचं, ती आकाराने लहान असते। रूपक कथा ही आकाराने लहान असते, म्हणजे कमीत कमी आशयामध्ये फार मोठी गोष्ट सांगितलेली असते। दुसरं आहे अर्थघनत्व, म्हणजे रूपक कथेमधून एक विशिष्ट अर्थ निघतो, तो अर्थ महत्त्वाचा असतो। रूपक कथेमध्ये वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ अशा प्रकारे दोन आपण अर्थ घेऊ। तर वाच्यार्थ जो आहे तो महत्त्वाचा नसून लक्ष्यार्थ जो आहे त्याच्यामधून जो निघणारा आहे तो महत्त्वाचा आहे। म्हणून रूपक कथेला एक प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला असतो, म्हणून ही जी कथा आहे ती अर्थघनत्व म्हणून मानली जाते। तिसरी गोष्ट आहे आशय समृद्धता आणि सूचकता। रूपक कथेचा आशय हा अर्थाने समृद्ध आहे आणि त्यामधून काही आपल्याला सुचवलेलं असते, सूचना दिलेली असते। हा जो आशय आहे हा आटोपशीर आशयामधून आपल्याला फार मोठ्या गोष्टी सांगितलेल्या असतात। त्यामुळे ही जी कथा आहे ती अधिक परिणामकारक वाटते आपल्याला। त्यानंतरचं वैशिष्ट्य नाट्यात्मकता। एक प्रकारची एखादी नाटिका घडत आहे आणि ती समोर पुढे 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 सरकत आहे, अशा प्रकारचं नाट्यात्मक वर्णन या रूपक कथेमध्ये केलेलं असते। त्यानंतर अलंकारिकता आणि संदेशपरता। या रूपक कथेमध्ये
अलंकारिक भाषेचा वापर केलेला असतो आणि त्याच्यामधून आपल्याला एक प्रकारचा संदेश या ठिकाणी दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की या कथेमधून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्षार्थ प्रभावीपणे सूचित होतो. म्हणजेच आपण जे शब्द वाचतो, जे वाक्य वाचतो, त्या कारण ते एक रूपक आपल्याला दुसऱ्याच्या माध्यमातून सांगितलेलं असते, म्हणून तो क्षणोक्षणी कमी होत जाऊन लक्षार्थ आपल्याला प्रभावीपणे त्याच्यामधून सूचित होतो. तर बघूयात आपण आजची जी ही रूपक कथा आहे ती काय आहे. बघा, हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट. त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज, तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपे गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस रे तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. बघा, या ठिकाणी हिवाळा हा ऋतू आहे, पानझड सुरू आहे आणि पानझड होत असताना झाडावरून पाने, पिकलेली जी पानं आहेत ती गळून पडत आहेत. गळून पडताना साहजिकच आहे पटपट पट असा आवाज होतो. तो जो आवाज आहे तो त्या जमिनीवर उगवलेल्या आणि जमिनीवरच झोपी गेलेल्या, म्हणजेच काय, जमिनीवर लोळणारं जे गवताचं पात आहे, कारण हे फार उंच वाढत नाही, त्याला तो आवाज कर्णकटू वाटतोय. कर्णकटू म्हणजेच काय, कानाला कर्कश वाटणारा. आणि त्या कर्णकटू आवाजाने ते जागे होते. बघा, या ठिकाणी झाडाचं पान आणि गवताचं पान ही दोन रूपकं वापरलेली आहेत आणि जणू काही हे घटक जिवंत आहेत, माणसासारखी कृती करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की ते जे पान आहेत ते कर्णकटू आवाज करत आहे. गवताचं पात्र जागे झालेलं आहे त्या आवाजाने आणि ते त्या पानाला म्हणालेलं आहे की पडता पडता किती कटकट आवाज करताय तुम्ही. तुमच्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. बघा, या ठिकाणी गवताचं पातक काय समजते की बुवा आपण एक सुखी समाधानी आहोत, चांगलं जीवन जगत आहोत, गोड स्वप्नामध्ये आहोत. गोड स्वप्न तोच बघू शकतो की जो समृद्ध आहे, उच्च दर्जाचा आहे, त्याला गोड गोड स्वप्न पडतायत. मी अनुभवत असणारं सुख जे आहे हे झाडाचं जे पान आहे त्याला कधीच मिळणार नाही, म्हणून मी उच्च आहे आणि हे खालच्या दर्जाचे आहेत. ते पडता पडता किती आवाज करत आहेत, म्हणून हे जे पानं आहेत या पानांनी माझ्या गोड स्वप्नांचा चुराडा झालाय असं त्या गवताच्या पात्याला वाटतंय. त्यानंतर पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला, मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. आता सरळ सरळ पाहिलं तर या ठिकाणी झाडावरचं पान आणि जमिनीवर उगवलेलं गवताचं पान या दोघांमध्ये हा संवाद आहे. एक दुसऱ्याला क्षुद्र समजतं आहे. बघा, या ठिकाणी पानाला सुद्धा त्याचा ऐकून राग आला की जा म्हणते चिडखोर बिब्बा कुठला, तुझ्यासारखा मातीतच जन्मून मातीतच लोळणाऱ्या, म्हणजे अतिशय खालचं जीवन जगणाऱ्या, मातीत लोळणाऱ्या म्हणजेच काय, खालच्या पातळीवर जीवन जगणाऱ्या, क्षुद्र म्हणजेच एकदम खालच्या दर्जाचा, तुझ्यासारख्या क्षुद्र व्यक्तीला किंवा क्षुद्राला उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. उच्च वातावरण, या ठिकाणी पानांना असं वाटते की वो मी वर या गवतापेक्षा वर राहतोय,
म्हणून मी उच्च आहे, मी वरच्या ठिकाणी राहतोय. हे जे आहेत गवताचे पातं हे क्षुद्र आहेत, यांना उच्च वातावरणाची कल्पना सुद्धा नाही. उच्च व्यक्ती जो आहे तो कसा जीवन जगतो यांना त्याची काय कल्पना येणार, कारण हे मातीत लोळणारे आहेत, खालचे आहेत, खालच्या पातळीवरचे आहेत, यांना आमचं जीवन कळणार नाही. आणि त्यांना तो म्हणतो की हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय, हे तुला काय कळणार आहे, तू अरसिक आहेस, म्हणजे तुला त्याच्यामध्ये रसच नाही आहे, तुला त्याची आवडच नाही आहे, तू कधीही उपभोगलंच नाही जीवन, तुला ते काय समजायचं. अरे हे जीवन जे आहे, उच्च विभूषित जे माझं जीवन आहे ते तुला अनुभवायलाच मिळत नाही, तुला त्याची कल्पनाच नाही, तर तू काय समजणार आहेस. आणि असं सांगता सांगता ते पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. बघा, या ठिकाणी दोन्हीही निसर्ग घटक आहेत, त्यांच्या अंतरंगात खेळणारा जीवनरस सुद्धा एकच आहे. दोघांनाही सूर्यप्रकाश लागतो, दोघांनाही जमिनीतले क्षार लागतात, दोघांनाही हवा लागते, दोघंही निसर्गाचे घटक आहेत, दोघंही पाते आहेत. पण गवताच्या पात्याला वाटते की आपण सुखी आहोत, समाधानी आहोत, म्हणून आपण उच्च दर्जाचे आहोत, भाग्यवान आहोत. झाडाच्या पानाला वाटते की आपण उच्च स्थानावर राहतो आणि गवताचे पान हे खाली जमिनीवर लोळणारं चिमुकलं आहे, लहानसं आहे, म्हणून ते नीच आहे, क्षुद्र आहे, मी उच्च आहे. माझ्यासारखं उच्च स्थानी कोणी राहू शकत नाही, याला हे जगणं जमणारच नाही. या ठिकाणी दोघांनी सुद्धा आपल्या नजरेतून आपणच उच्च कसे, हा जो भाव आहे तो या ठिकाणी व्यतीत केला आहे. पुढे बघूयात आपण. धरणी मातेच्या कुशीत ते झोपी गेले, ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला, थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आडी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला यांनी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. बघा, परत जे पान जमिनीवर पडले होते, साहजिकच आहे जमिनीवर पडल्याच्या नंतर ते कुजून जाईल आणि ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. वसंत ऋतूच्या संजीवक, संजीवक म्हणजेच काय, नवीन जीवन देणारे. पाऊस पडला, पावसाच्या थेंबांनी त्याला नवीन रूप प्राप्त झाले आणि त्याचं रूपांतर आता गवताच्या पात्याच्या चिमुकल्या पात्यामध्ये झालं होतं. त्याच्यावर गवत उगवलं असणार आणि त्याच्यामधला जो रस आहे तो त्या गवताने घेऊन आता त्याचं रूपांतर चिमुकल्या पात्यात झालेलं आहे गवताच्या. पुन्हा हिवाळा आला, परिस्थिती बदलली. आता झाडावरचं पान हे गवताच्या पात्यात रूपांतरित झालंय. हिवाळा आल्याच्या नंतर पुन्हा ते थंडीने कुडकुडत गवताचे पाते जे आहे ते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, चोपू लागले. पण पुन्हा हिवाळ्यामध्ये नित्यनियमाने निसर्ग चक्रानुसार जे झाडे आहेत, वृक्ष आहेत, त्यांची पानझड सुरू झाली आणि जिकडे तिकडे झाडावरची पानं आहे ती सळसळ करत होती, पटापट खाली पडत होती आणि त्याचा पटपटपट असा आवाज होत होता. त्या आवाजाने पुन्हा ते गवताचं पान जे आहे ते कपाळाला आडी टाकून, म्हणजे कपाळाला आडी टाकून म्हणजेच काय, अतिशय त्रासदायक भाव व्यक्त करून स्वतःशीच पुटपुटले, काय हिवाळ्याची पानं, काय हिवाळ्यातली पानं आहेत. बघा, त्यांना ते आवडलेलं नाही. जीव खाऊन टाकला यांनी. अगदी जीव खाणे म्हणजेच काय, खूप त्रास देणे, जीव खाणे. केवढा हा कर्णकटू आवाज, माझ्या साऱ्या गोड स्वप्नांचा चेंदा मेंदा केला यांनी. चेंदा मेंदा काय, चुराडा करणे. आता
या ठिकाणी परिस्थिती बदललेली आहे. ते झाडावरचं पान गवताचं पातं झालं त्यावेळेस सुद्धा त्याने हा विचार केलेला नाही की बाबा स्वतःला ते उच्चभ्रू समजत होतं सुरुवातीला ज्यावेळेस ते झाडाचं पान होतं, परंतु आज त्याचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये झाल्याच्या नंतर त्याच्या भावना बदललेल्या आहेत, त्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. सुरुवातीला ते झाडाचं पान उच्च दर्जाचं समजत होतं, परंतु आज जे गवताच्या पात्यामध्ये रूपांतरित झालं तर ते स्वतःला उच्चभ्रू समजत आहे, मी उच्च दर्जाचा समजत आहे. आणि पुन्हा त्याला त्याच पानांचा सळसळ जो आवाज आहे, तो पटपट जो आवाज आहे त्याचा त्याला त्रास व्हायला लागला. आणि पुन्हा ते सांगते की माझ्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केलेला आहे. म्हणजे मी सुखी जीवन जो जगत होतो, माझं जे सुखी जीवन आहे त्याच्यामध्ये व्यत्यय कोण आणतंय, तर ही झाडांची पानं आहेत. या ठिकाणी आपल्याला एक कळते की बाबा परिस्थिती बदलली, एकमेकांचं रूपांतर एकमेकामध्ये जरी झालं तरी सुद्धा ते दोघे स्वतःलाच उच्च समजत आहेत. झाडाचं पान सुरुवातीला गवताच्या पात्याला क्षुद्र समजते, परंतु ज्यावेळेस त्याचं रूपांतर गवताच्या पात्यामध्ये होते त्यावेळेस ते स्वतःला क्षुद्र म्हणत नाही किंवा खालच्या दर्जाचं म्हणत नाही, तर मीच उच्च आहे या मतावर ते ठाम राहते. हा जो भाव आहे हा या पाठामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आता या रूपक कथेचा भावार्थ आपल्याला थोडक्यात दिलेला आहे. बघा, अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावांचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पातीवर डोकावून पाहू लागतात. त्यांच्यातही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानांचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. थोडक्यात आपल्याला त्या रूपक कथेचा अर्थ सांगितलेला आहे. नैसर्गिक घटक आहेत पाने दोन्ही, आणि किती चांगल्या पद्धतीने की आपल्या मानवी स्वभावाचे विविध पैलू याच्यामधून दिसून येतात. परिस्थिती बदलली, स्वतःला उच्च समजतायत, परंतु परिस्थिती बदलली तरी सुद्धा ते आपल्या जो मी आहे तोच उच्च आहे या पदावर ते त्या खोटा जो अभिमान आहे ते बाळगून ते त्या मतावर ठाम आहेत. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद, आपल्या या आयुष्यामध्ये कितीतरी अशा विरोधाभास करणाऱ्या गोष्टी आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदाराबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसुख घेण्याची तयारी दर्शवते का? बघा, हा एक विसंवाद आहे. तरुण पिढी आहे, वडील मंडळी नेहमी तरुण पिढीला म्हणते की ही बेजबाबदार आहे, यांना काही समजत नाही, म्हणून त्यांच्यावर ते तोंडसुख घेत राहते, म्हणजेच त्यांना रागावत राहतात, बोलत राहतात. आपल्या घरातलं उदाहरण घ्या, जे वडील मंडळी आहे त्यांना तरुणांनी केलेलं एखादं काम बिलकुल आवडणार नाही, ते त्यांना टोचत राहतील, बोलत राहतील, त्याच्यावर तोंडसुख घेतील. परंतु आपण सुद्धा तरुणपणी त्याच चुका केलेल्या आहेत हे त्यांना आठवते का? की त्यांचे वडील, जे आज व्यक्ती जो बोलतो आहे त्यांचे वडील सुद्धा त्यांना तरुणपणी अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यावेळेस त्यांनाही त्यांचा राग आलाच असणार, परंतु ते तरी समजून घेतात का? नाही. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आडी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते तीही जुनाच कित्ता गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. बघा, बरं ठीक आहे भाऊ की एखाद्याचे वडील किंवा त्या तरुणांना बोलले, त्यांनी त्यांच्या तरुणपणाचा विचार केलेला नाही, परंतु ज्या तरुणाला जे बोलले तो भावी वडील आहे, वडील पिढीमध्ये मोडणार आहे, कारण त्याचं वय वाढल्याच्या नंतर तो आता वडील पिढीत जाणार आहे, त्याचेही मुलं बाळ होणार आहेत.
पण तो झाल्यावर सुद्धा त्याला त्याच्या वडिलाच्या बोलण्याचा राग आला असेल, परंतु आता त्याला मुले झाल्याच्या नंतर तो तरी विचार करतो का की पुढची येणारी तरुण पिढी प्रौढ झाल्यावर काय करते, तर ती सुद्धा जुनाच कित्ता जे त्याच्या वडिलांनी केले तेच करते. जुनाच कित्ता गिरवत बसणे म्हणजेच काय, एकच एक गोष्ट पुन्हा, तीच गोष्ट पुन्हा करणे, तीच चूक पुन्हा करणे. जुना कित्ताच म्हणजे कित्ताच गिरवणे कित्ताच गिरवणे म्हणजेच काय, लहानपणी आपण अक्षराचं वळण येण्यासाठी पाटीवर आपल्याला एक अक्षर काढून दिल्या जायचं आणि मग तेच आपल्याला त्याचं वळण येण्यासाठी आपण त्याला वारंवार गिरवत राहायचो, आपल्या हाताला एक वळण लागायचं. तसं जे आहे की ज्या जुन्या गोष्टी ज्या व्हायला नाही पाहिजेत होत्या, मला ज्या गोष्टीचा राग आला होता, समजा मी आहे, माझ्या वडिलांनी मला एखाद्या गोष्टीबाबत बोललेलं आहे, माझ्यावर रागावलेले आहेत, त्यावेळेस मला त्यांचा राग आला. वास्तविक पाहता मी बरोबर होतो, परंतु त्यांना माझा राग आला. आता मला मुले बाळे आहेत, तर माझ्या मुलाबाळाला बोलताना मी विचार करायला पाहिजेत, परंतु मी करत नाही. जसा माझ्या वडिलांनी विचार केला नाही तसा मी सुद्धा करत नाही आणि मी माझ्या मुलाबाळांना त्याच पद्धतीने बोलतो, त्याच पद्धतीने त्यांना रागावतो. मग मी विचार करायला पाहिजेत होता की माझ्या वडिलांच्या बोलण्याचा मला राग आला होता, तर आता यांना येईल, परंतु मी त्याचा विचार न करता मी जुनाच कित्ता गिरवत बसतो आणि ती जी मनोवृत्ती आहे ती माझी बनलेली, ती पुनरावृत्ती होते तिची. म्हणजेच पिढीतील जे अंतर आहे ते कायम राहते, जैसे ते राहते. वय बदलतात आणि विचार जशास तसे सारखेच राहतात. कितीतरी गोष्टी आहेत की आपण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहेत, कितीतरी विसंत. आपल्या घराघरातील एक उदाहरण जर घेतलं तर सासू आणि सून. सासू सुनेला छळते किंवा टोचून बोलते किंवा ते दुसऱ्या घरची मुलगी आहे, आपली मुलगी मानत नाही म्हणून त्यांच्यामध्ये त्याची पिळवणूक करते. त्या सुनेला त्रास होतो, नक्कीच त्रास होतो. परंतु ती सून सुद्धा एक दिवस सासू होते, त्यावेळेस ती सुद्धा विचार करते का तिची ज्यावेळेस सून येते त्यावेळेस ती सुद्धा त्या सुनेचा तसेच पिळवणूक करते आणि तो जुनाच कित्ता गिरवत बसते. तिने विचार करायला पाहिजेत की माझ्या सासूने मला त्रास दिला तर मला किती त्रास भोगावा लागला, आता कमीत कमी मी ती गोष्ट करणार नाही. माझी जी सून येईल तिला मी आनंदात ठेवीन, हे असलं करणार नाही. पण ती नाही, ती पुन्हा तीच चूक करणार, तिला सासूचाच आव येणार आणि ती सासूगिरी तिच्या सुनेवर गाजविणार. ही गोष्ट पिढ्याने पिढ्या घडत आलेल्या आहे. ह्या असे मानवी जीवनातील जे विसंवाद आहेत ते या पानाच्या माध्यमातून, की पान आहे त्याचं गवताच्या पात्यात रूपांतर झालेलं आहे. जसं की सून आहे तिचं सासूमध्ये रूपांतर झालेलं आहे, तरुण आहे तिचं वडील पिढीमध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणजेच रूपांतरित झाल्याच्या नंतर व्यक्ती त्या पिढीतील व्यक्तींचाच स्वभाव अंगीकारतो आणि त्या पद्धतीनेच वागतो. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्यांच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? एक जर इथे विचार केला किंवा आपण दुसऱ्याच्या ठिकाणी आहोत अशी कल्पना केली आपण आणि त्याचं सुखदुःख जर जाणण्याची आपण प्रयत्न केला, त्याच्याशी सहानुभूतीने जर समरस होण्याचा जर प्रयत्न केला तर हे प्रश्न सगळे सुटून जातील. पण ती प्रवृत्ती आपल्यामध्ये नाही. आपण गरिबाच्या ठिकाणी आहोत, गरिबांचा विचार करा, त्यांच्या जागी उभं राहून बघा, त्यांचं जीवन काय आहे यांचा अनुभव घेत नाही. तसं आपण करणारच नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली, मालकाला मजूर केलं, मजुराला मालक केलं, तरी सुद्धा मजुराला मालक जरी केलं तर त्याच्यामध्ये तेच आव येईल, त्या मालकाचाच आव येईल आणि तो त्याच पद्धतीने वागेल. ही अदलाबदल जरी केली तरी तो जुनाच कित्ता गिरवत बसतील. उदाहरणार्थ एक मालक आहे आणि एक त्याचा नौकर ड्रायव्हर आहे गाडीवरचा. आपण उदाहरणं दाखवू. समजा मालक काय करतो की बुवा नौकर तो ड्रायव्हर जो आहे तो जर वेळेवर आला नाही तर त्याला खूप रागावतो.
निश्चितच रागावल्याच्या नंतर ड्रायव्हरला वाईट वाटत असेल. आता आपण दोघांची अदलाबदल केली. तो जो नोकर आहे, ड्रायव्हर आहे, त्याला मालक केलं आणि मालकाला ड्रायव्हर केलं. तर आता जो पूर्वी नोकर होता, ड्रायव्हर होता, तो आता मालक झाला. कदाचित त्याने तो जो ड्रायव्हर आहे, जो मालक झालेला आहे, तो जर उशिरा आला तर त्याच्यावर रागवायला नाही पाहिजेत. परंतु तो सुद्धा आपण नोकर असल्याची भावना बाजूला सारतो आणि मालकाचा आव आणून तो सुद्धा येणारा जो नोकर आहे किंवा ड्रायव्हर आहे त्याच्यावर तो रागे भरतो. कारण एक माणसाची जी प्रवृत्ती आहे ती बनलेली असते की बुवा नोकराशी कसं वागायचं, मालकांनी कसं राहायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जणू काही आपण साचेबंद केलेल्या आहेत. म्हणून आपण दुसऱ्याच्या ठिकाणी उभे राहून त्याचा विचार कधीच करत नाही. दुसऱ्याचा विचार करणे मुळात आपल्या स्वभावात नाही. आपण स्वार्थी आहोत, आपल्यापुरता विचार करतो आहोत. आपण सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे, त्याच्या सुखदुःखाशी समरस व्हायला पाहिजेत. त्याच वेळेस आपल्याला त्याचे प्रश्न काय आहेत, त्याच्या समस्या काय आहेत ह्या कळतील. परंतु तसं न करता आपण सरळ सरळ आपल्या दृष्टीने विचार करतो आणि म्हणून आपल्या स्वभावामध्ये काही बदल होत नाही. तो आपला जो स्वभाव आहे मूळ जसा आहे तसाच राहतो आणि याच माध्यमातून आपले जे जीवन आहे ते आपण व्यतीत करतो. अशा प्रकारे अगदी साध्या भाषेमधून आणि बघा एक छोटासा आशय आहे परंतु कितीतरी मानवी जीवनातील जो विसंवाद आहे या दोन रूपकाच्या माध्यमातून लेखकांनी या ठिकाणी आपल्यापुढे मांडलेला आहे. त्याचा भावार्थसुद्धा आपल्याला दिलेला आहे. अतिशय साध्या पद्धतीने असे कितीतरी विसंवाद आपण आपल्या आयुष्यामध्ये बघा आपल्याला दिसून येतील. गवताचं पातं या पाठ्यघटकाच्या माध्यमातून आपल्याला वि स खांडेकर यांनी हे जे मानवी प्रवृत्तीचं दर्शन आहे हे आपल्या समोर सादर दिलेलं आहे आणि माझ्या शब्दरूपाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला ते लक्षात आलं असेल अशी अपेक्षा करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.